नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 60 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि तुम्हाला 60 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 21 एप्रिल। बघा, या दिवशी नागरी सेवा दिन असतो। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कोसुबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील अनुताई वाघ यांनी कोसुबाडच्या टेकडीवरून हा त्यांनी बघा लिहिलेला ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील काली सरार। बघा, हा प्रकल्प वाघ या नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक चौथा पहा, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे। बघा, प्रश्न क्रमांक 5 बघा, नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात? नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश या ठिकाणी दर्शवण्यासाठी बघा या ठिकाणी तपकिरी रंग या ठिकाणी प्रामुख्याने वापरतात। प्रश्न क्रमांक 6 पहा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता। बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील 20 ऑगस्ट बघा या दिवशी ऊर्जा अक्षय दिन असतो। प्रश्न क्रमांक 7 पहा, ISI बघा ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या एका देशाची गुप्तहेर संघटना? बघा, ISI बघा ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या एका देशाची गुप्तहेर संघटना आहे? बघा, ISI बघा ही गुप्तहेर संघटना पाकिस्तान या ठिकाणी या देशाची गुप्तहेर संघटना आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, भारतामध्ये विचारले राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन बघा 24 डिसेंबर बघा या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? बघा, भारतामध्ये विचारले एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, अंदमान या ठिकाणी बघा भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाला देवभूमी असे म्हणतात? बघा, खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशाला देवभूमी या ठिकाणी असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील उत्तराखंड बघा या राज्याला देवभूमी या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, खालीलपैकी कोणत्या एका दिशेला बघा भारताच्या बघा खालीलपैकी कोणत्या एका दिशेला बंगालचा उपसागर आहे? बघा, या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्नेय बघा या दिशेला बघा या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले खालीलपैकी किती वर्षांनी नियमितपणे जनगणना ही होत असते? बघा, भारतामध्ये खालीलपैकी किती वर्षांनी नियमितपणे जनगणना ही होत असते? बघा, भारतामध्ये बघा दर 10 वर्षांनी या ठिकाणी नियमितपणे बघा जनगणना ही होत असते। प्रश्न क्रमांक 14 बघा,
भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय अवकाश संशोधनाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 राहील, डॉक्टर विक्रम साराभाई या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या एका आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 2 राहील, माझा लढा बघा या आत्मचरित्रामधून हिटलरच्या बघा या ठिकाणी नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 16 बघा, महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा महाराष्ट्र भूषण बघा या पुरस्काराची सुरुवात सन 1997 बघा या वर्षापासून महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, 29 जुलै बघा या दिवशी बघा जागतिक व्याघ्र दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, तेजपूर जे की आसाम या राज्यामध्ये आहे ते शहर रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, कर्नाटक बघा या राज्यामध्ये कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? बघा शुक्र हा ग्रह सूर्यमालेमधला सर्वात या ठिकाणी तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली? बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? बघा सन 1828 या वर्षी बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय राज्यघटनेमधील बघा संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना? बघा भारतीय राज्यघटनेमधली बघा संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा संघसूची बघा ही संकल्पना कॅनडा बघा या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंचायत राज बघा पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा दुसरं राज्य खालीलपैकी कोणतं? बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं बघा दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा बघा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या एका समितीने मांडली? बघा जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषद यांचा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली होती? बघा बलवंतराय मेहता बघा या समितीने जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा अशी शिफारसी मांडली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा मुंबई या ठिकाणी राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा के.सी. नियोगी बघा हे भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यामधला विचारले महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा म्हणजे नागपूर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला तो डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अलिप्तवाद बघा अलिप्ततावाद चळवळ बघा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. अलिप्ततावाद बघा या चळवळीची स्थापना सन 1961 या वर्षी बघा अलिप्ततावाद या चळवळीची स्थापना ही झाली होती.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्मभूषण. बघा पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. बघा भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण आणि पद्मश्री म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी तो सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा. बघा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो. बघा 28 ऑक्टोबर बघा या दिवशी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे हा साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF लगेचच्या लगेच पाठवले जातील. पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल व महाराष्ट्रामधील बघा कोणतीही परीक्षा असो बघा त्यासाठी बघा अतिसंभाव्य प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि 99 रुपये फोनपे करायचा आहे. तुम्हाला सर्व PDF लगेचच्या लगेच पाठवले जातील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले मॅग्नेट शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान हा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. बघा कन्हान बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. बघा नांदेड बघा या जिल्ह्याला संस्कृत कवीचा जिल्हा या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भ्राकरा बघा या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात. भ्राकरा बघा या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर भ्राकरा बघा या धरणाच्या जलाशयाला बघा गोविंदसागर जलाशय या ठिकाणी असे म्हटले जाते. क्रमांक पुढचा बघा बांगलादेश बघा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. बघा बांगलादेश खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर सन 1971 बघा या वर्षी बांगलादेश या ठिकाणी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला. बघा न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता. बघा चॅडविक बघा या शास्त्रज्ञाने बघा न्यूट्रॉनचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गल्फ स्ट्रीम बघा हा एक प्रवाह आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका महासागरामधला प्रवाह आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. अटलांटिक बघा या महासागरामध्ये या ठिकाणी तो उष्ण प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 49 बघा समांतर रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते. बघा 49 बघा ही समांतर रेषा आहे तर ती खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते. बघा 49 बघा ही समांतर रेषा बघा USA आणि बघा कॅनडा या दोन देशांना वेगळी करते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या एका शहरावर करण्यात आला. बघा जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता. बघा हिरोशिमा बघा या शहरावर जगामधला पहिला अणुस्फोट बघा करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामधलं सर्वात मोठे नदीमधलं बेट माजुली हे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा माजुली बघा हे बेट ब्रह्मपुत्र या नदीमध्ये असून ते तर या ठिकाणी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरिस्का बघा हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे. सरिस्का बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे. बघा सरिस्का बघा हे राष्ट्रीय अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे. बघा वैराट बघा हे महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक
खालीलपैकी कोणतं बघा प्रकाश लहरीची बघा लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? बघा प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक म्हणजे बघा ॲंगस्ट्रॉम बघा हे प्रकाश लहरीची बघा लांबी मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरिजन बघा हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? बघा हरिजन बघा या नावाचं बघा साप्ताहिक महात्मा गांधी बघा यांनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली? बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? बघा सांगली बघा या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले? बघा क्रिप्स मिशन बघा सन 1942 बघा या वर्षी क्रिप्स मिशन बघा भारतामध्ये हे आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राणहिता बघा हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून वेगळा झाला? बघा प्राणहिता बघा हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून तयार झालेला आहे? प्राणहिता हा संगम बघा वर्धा आणि वैनगंगा बघा या दोन नद्यांपासून बघा प्राणहिता हा संगम तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये बघा पुणे करार हा खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? बघा 24 सप्टेंबर सन 1932 बघा या दिवशी पुणे करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? बघा जोसेफ मॅझिनीचे चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? बघा या ठिकाणी विदा सावरकर बघा यांनी जोसेफ मॅझिनी चरित्र त्यांनी हे लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा राष्ट्रीय आणीबाणी बघा यांच्या संबंधीचं कलम बघा कलम 352 हे राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला तो कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा बघा सन 1861 या वर्षी बघा भारतीय पोलीस हा कायदा अस्तित्वात आलेला तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम खालीलपैकी केव्हा सुरुवात करण्यात आली? बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा 15 ऑगस्ट सन 2007ला बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं? बघा भारताचं राष्ट्रीय फूल बघा भारताचे राष्ट्रीय फूल म्हणजे बघा कमळ बघा हे भारताचं राष्ट्रीय फूल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्रवासी भारतीय दिवस बघा प्रवासी भारतीय दिवस बघा खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो? प्रवासी भारतीय दिवस बघा 9 जानेवारी बघा या दिवशी प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? बघा सार्क या संघटनेची स्थापना बघा सन 1985 या वर्षी बघा सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSI यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा भारतीय वनस्पती सर्वेक्षण बघा यांचं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा घुमर बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंध आहे? घुमर बघा घुमर बघा हे लोकनृत्य बघा राजस्थान या राज्यासंबंधित या ठिकाणी लोकनृत्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले कुंभमेळावा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भरतो? बघा महाराष्ट्रामध्ये कुंभमेळावा कोणत्या एका ठिकाणी भरतो? बघा नाशिक या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये कुंभमेळावा भरत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा पालघर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल बघा आपल्याकडे बघा असेच बघा 10,000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त
₹99 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सॲपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.